इथे मी एक छोटासा लेझर घेतलाय आणि त्याचा उजेड भिंतीवर पाडलाय. आणि या छोट्याशा प्रयोगातून आपण हे समजून घेऊया की प्रकाश हा सरळ रेषेत प्रवास करतो. मग इथे आपल्याला लेझर लाईट शिवाय काही धूप किंवा उदबत्त्या आणि ते नसेल तर शाळेतले डस्टरसुद्धा चालतील. आता सुरू करूया. मी या धूपच्या काड्या घेतल्या आहे आणि अशा प्रकारे एका सरळ रेषेत ठेवल्या आहे. आता काय करायचं, हा जो सगळा धूर झाला आहे ना त्यावर आपला लेझर धरायचा. आणि आता इथे आपण बघू शकतोय लेझरच्या उजेडामुळे तो धूर कसा प्रकाशित होतोय. थोड्या थोड्या अंतरावर धूर प्रकाशित झालेला आपल्याला दिसतोय. या धुरावर जेव्हा लेझरचा उजेड पडतोय तिथे तिथे तो धूर असा लाल दिसतोय आणि या प्रकाशाचा मार्ग या धुरामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतोय. आणि हे कळतंय की प्रकाश हा सरळ रेषेत प्रवास करतो. आणि तुम्ही कवडसाही बघितला असेल ना, जेव्हा एखाद्या अंधाऱ्या खोलीत छोट्याशा खिडकीतून किंवा एखाद्या फटीतून उजेड आत येतो किंवा प्रकाश आत येतो तेव्हा त्या प्रकाशाचा मार्ग आपल्याला छान स्पष्टपणे दिसतो. तसंच या चित्रातल्या खिडकीतून येणाऱ्या उजेडात त्या खोलीतली धूळ ही प्रकाशित झाली आहे आणि त्यामुळे प्रकाश हा सरळ रेषेत प्रवास करतो हे छान स्पष्ट होत आहे.